तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार शहरातील मापारी गल्ली, माळी पेठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, आठवडी बाजार, झोपडपट्टी येथील नगरपालिका सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छता व दुरावस्था दिसून येत आहे। सुमारे 50 ते 60 लाख रुपये खर्च करून देखील या सार्वजनिक शौचालयाचा शहरातील नागरिकांना तसेच पर्यटकांना कोणताही उपयोग होत नाही। सार्वजनिक शौचालया ठिकाणी एकही सफाई कामगार नसल्यामुळे काही गावगुंड व समाजकंटक गांजा, दारू व अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याने महिला, शालेय विद्यार्थी व नागरिकांना या ठिकाणी जाणे धोकादायक बनले आहे। सार्वजनिक ठिकाणी असे गैरकृत्य घडणे अत्यंत गंभीर असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक असल्याची ही धक्कादायक बाब निवेदनकर्ते यांच्या निदर्शनास आली आहे। लाखो रुपयांचा शासनाचा निधी खर्च करून नगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेले सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे आजूबाजूच्या परिसरात तसेच शहरात टायफॉइड, डेंग्यू यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे। या गंभीर समस्यांकडे तात्काळ मुख्याधिकाऱ्यांनी सार्वजनिक शौचालयाची तपासणी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून शौचालय नियमित साफसफाई करण्यासाठी कामगाराची निवड करून शौचालयात स्वच्छता ठेवण्याची मागणी शहर संघटक उबाठा तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ लोणार तानाजी मापारी यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। नगरपालिका इथे आलो आहे। आमचे मार्गदर्शक माननीय काका बच्चे, जिल्हा संघटक व शहराध्यक्ष गयान जाधव व टोटल मान्यवर इथे आलेले आहे व आपण निवेदन देण्यासाठी आलो आहे। स्वच्छ लोणारचे शौचालय इथले तिथे अतिशय भयानक घाण आहे व तसेच निवेदन देताना लक्षात आले की बाजूचे बेसिंग मध्ये भयानक घाण आहे। तरी यानंतर माझे जिल्हा संघटक हे 2 शब्द बोलणार आहे। 11:30 वाजलेत, अजून एकही कर्मचारी इथं हजर नाही नगर परिषद मध्ये। हे आरोग्य विभाग आहे। आरोग्य विभागाचा अधिकारी अकोल्याहून अपडाऊन करतो, आठवड्यातून एकदा येतो का दोनदा येतो कोणाला माहित नाही। आरोग्य सेवा ही मोडकळी झालेली आहे। लोणारमध्ये जे नगर परिषदेचे शौचालय आहेत सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। नगरपालिकेच्या शौचालयांमध्ये जुगार खेळला जातो, दारू, गांजा, चरस, अफीम या अंमली पदार्थाचा सर्रास वापर तिथं होऊ लागलेला आहे। त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि एवढंच नाही तर ही नगर परिषद मध्ये शौचालय आणि बेसिंग त्याकडे आपण जाऊ, त्याची अवस्था काय आहे ते कळेल। कंटिन्यू बेसिंग मध्ये या आपण बघू शकता बेसिंग मध्ये किती घाण आहे व धूम्रपान बंद धूम्रपान करताना पुढे नगर परिषद कर्मचारी दिसत आहे व तसेच आपण बाथरूम मध्ये जात आहे। आपण बघू शकता किती घाण पडलेली आहे व तिकडे तर म्हणजे सांगायचं कामच नाही। इथं तर म्हणजे काही नाही तर तोट्या चोरून नेलेल्या आहेत। विशेष म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीतल्या असं म्हणायला हरकत नाही व काचेची दुर्वस्था बघू शकता आपण। बारीक ना गुब्बारा, तंबाकू बघा क्या है उसमें तो बघू शकता।